Chalil. So yesterday we have started with a new chapter, that is reproduction in plants, and we have discussed, that is, modes of reproduction, that is asexual reproduction and sexual reproduction. In that, we have started with the asexual reproduction in plants through the vegetative propagation. And in vegetative propagation, there are we have discussed with the stems. Sorry, first roots we have completed, that is vegetative propagation through the roots, then vegetative propagation through the stems. In stems, we have completed through the tuber. In that, we have to start with the, and one activity also we have completed, uh, that is to observe vegetative propagation in potato by the tuber. Next, we have to start with the rhizome. Rhizome is also comes under the heading vegetative propagation through the stems. So please concentrate. Rhizomes. Rhizomes are the main underground stems that bear buds. These buds grow to give rise to new plant. So what is meant by rhizome first? So in rhizome are nothing but the main underground stems that bear buds. These are nothing but the underground stems. याला म्हणायचंय जे आपण स्टेम शक्यतो कुठं असतं आपलं, वी आर नॉर्मली कन्सिडरिंग दॅट इज द रूट सिस्टम अँड शूट सिस्टम आपण डिस्कस केलेली आहे. जो अप्पर पार्ट असतो आपण त्याला द मेन फंक्शन ऑफ द स्टेम टू विथस्टँड ऑन दी सॉइल, दॅट इज द मेन फंक्शन ऑफ दी स्टेम. बट इन rhizomes they are present. If you refer the figure, rhizome of ginger and bulb of onion. So here rhizomes are nothing but the underground stems. त्याला काय म्हणायचंय, जे अंडरग्राउंड मध्ये वाढणारे स्टेम असतील अँड विच इज हॅव्हिंग द बर्ड्स. तुम्ही जर का फिगर व्यवस्थित ऑब्झर्व केली जिंजरची, त्या ठिकाणी तुम्हाला रूट्स दिसतात आहे खाली, देन नोड्स आर देअर. जिंजर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलीच आहे, ज्याला आपण अद्रक म्हणतो मराठीमध्ये. सो रूट्स आर देअर, then nodes are also there and buds are also present. So main underground stem that bear buds, म्हणजे जे अंडरग्राउंड मध्ये वाढणारे स्टेम आहेत त्याला रायझोम म्हटलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्याला बर्ड्स सुद्धा डेव्हलप झालेले आहेत. सो बर्ड्स आर ऑल्सो शोन इन फिगर. अँड स्केल लीफ तुम्ही जर का व्यवस्थित ऑब्झर्व केली असेल जिंजर आपण, तर तुम्हाला या प्रकारचे स्केल लीफ त्या ठिकाणी त्यावरती दिसतात. आणि त्यामधून हे जे काही न्यू बर्ड असतील त्या ठिकाणाहून जे काही न्यू प्लांट त्या ठिकाणी तयार होतं ते तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही जर का शक्यतो आपल्याकडे एवढं प्रमाण दिसत नाही जिंजरचं, पण काही शेतामध्ये तुरळक ठिकाणी आपल्या एरियात सुद्धा हे बघायला भेटतं. सो दीज बर्ड्स ग्रो टू गिव्ह राईज न्यू प्लांट्स. ह्या ज्या बर्ड असतात जमिनीत लावल्यानंतर यापासून नवीन प्लांट जे तयार होतात, जसं फिगरमध्ये दाखवलेलं आहे. सो फ्रॉम दीज बर्ड्स new plant are going to be developed. So rhizome are found in ginger and turmeric. जे सगळ्यात या दोन्ही गोष्टी तुम्हाला शेतामध्ये, म्हणजे तुम्ही जर काही एरियामध्ये जर गेले, तुम्हाला थोडंसं वेगळं पीक, म्हणजे त्याच्यात एकदम ग्रीन हिरवेगार असे पानं असतात. आता तुम्ही जेव्हा बघसाल तेव्हा तुम्हाला हे अजून चांगलं समजेल की जे आपल्याकडे शक्यतो शेतामध्ये, आता भरपूर जणांच्या घरी शेती असेलच, तर आपल्याकडे सोयाबीन वगैरे हे कॉमनली दिसणारं पीक आहे. परंतु काही लोक एक्सपेरिमेंट किंवा काही नवीन पीक घ्यायच्या या हिशोबाने सुद्धा काही ठिकाणी जिंजर वगैरे दिसतं. आणि ओनियन तर भरपूर ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला. तर दीज रायझोम्स आर फाउंड इन जिंजर अँड टर्मरिक, म्हणजे अद्रक आणि हळदीमध्ये हे आपल्याला रायझोम्स बघायला भेटतात. जिंजर and turmeric are thick horizontally growing stem in which buds develop into the branches which grow upwards into air and then produces normal green leaves. शक्यतोवर जेवढे काही हे रायझोम्स आहेत हे शक्यतोवर हॉरिझॉन्टली वाढतात जमिनीमध्ये. नॉर्मली आपलं काय आपण काय म्हणतो की सगळे स्टेम हे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने वाढतात. बट दीज रायझोम्स आर ग्रोईंग
Ginger and turmeric are thick horizontally growing. These are the horizontally growing stems. हे ध्यानात ठेवा, ही महत्वाची कंडिशन आहे. दीज आर हॉरिझॉन्टली ग्रोईंग स्टेम्स अँड विच बर्ड्स डेव्हलप इन टू ब्रांचेस विच ग्रो, आणि त्यामधले जे काही बर्ड्स असतील, मग आता हे बर्ड्स जेव्हा डेव्हलप होतात न्यू प्लांटमध्ये, तर तेव्हा हे जे काही नवीन झाड त्या ठिकाणी किंवा प्लांट त्या ठिकाणी तयार होतं, तेव्हा ते अपवर्ड डायरेक्शनने वाढायला लागतं. सो दॅट्स वाय दे सेड दॅट birds develop into branches and which grow upwards into air and then produce normal green leaves. जसं फिगर मध्ये तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी. Then roots develop from the lower surface of the underground stems. तुम्ही जर का व्यवस्थित फिगर ऑब्झर्व केली तर यामध्येच तुम्हाला रूट सुद्धा दाखवलेले आहेत. सो दीज रूट्स डेव्हलप इन द लोअर स्पेस. जो खालचा भाग असेल त्या ठिकाणी हे रूट्स म्हणजे लोअर सरफेसमध्ये अंडरग्राउंड मध्ये वाढत असतात. तर हे झाले रायझोम्स बद्दल. सेकंड जे एक्झाम्पल दिले तुम्हाला ते आहे बल्ब आणि ओनियन. त्याच्या आधी तुम्ही मला व्हॉट इज मीन बाय रायझोम बघा, मी तर परत सांगतो. रायझोम्स आर मेन अंडरग्राउंड स्टेम्स दॅट बिअर बर्ड्स. रायझोम हे जमिनीमध्ये वाढणारे स्टेम्स आहेत आणि त्यांना जे काही बर्ड्स वगैरे असतात त्या बर्ड्स पासून नवीन प्लांट त्या ठिकाणी तयार होत असतं. देन त्यामध्ये एक्झाम्पल दिले जिंजर आणि टर्मरिक. जिंजर आणि टर्मरिक हे दोन्ही हॉरिझॉन्टली वाढणारे जे काही म्हणू आपण स्टेम्स आहेत, परंतु त्यावरती जे काही बर्ड्स असतात, सो दीज बर्ड्स विल डेव्हलप इन टू द न्यू प्लांट दॅट विल ग्रो इन द अपवर्ड डायरेक्शन. अँड लास्ट पॉइंट, रूट्स डेव्हलप फ्रॉम द लोअर सरफेस ऑफ द अंडरग्राउंड स्टेम. जमिनीमध्ये जे काही स्टेम आहे त्याच्या खाली जमिनीच्या लोअर सरफेसला अपवर्ड तुम्ही रूट्स जर ऑब्झर्व केले, तुम्हाला वरच्या साईडला कुठे रूट्स दिसत आहे का? नाही. रूट्स तुम्हाला कुठे दिसतात ते बॉटम साईडने. म्हणून त्या ठिकाणी स्पेसिफिकली त्यांनी सांगितलंय रूट्स डेव्हलप फ्रॉम द लोअर सरफेस ऑफ द अंडरग्राउंड स्टेम. फक्त आणि फक्त खालच्या साईडलाच त्याचे रूट्स त्या ठिकाणी डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात आहे. सो दिस इज रिगार्डिंग द रायझोम्स. म्हणजे रायझोम मधली डेव्हलपमेंट कशी होती किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कसं होतं हे या ठिकाणी दिलेलं आहे. प्लीज रेज युअर हँड्स. हा, अपूर्वा. अपूर्वा, आवाज नाही येत आहे. चालेल. उज्ज्वल. Yes, sir. Plants such as ginger and turmeric are underground stem, and they are known as rhizomes. And rhizomes grow and develop buds. The rhizomes can be cut into the section. So each section is contained at least one bud, and the bud grows into a new plant. And such as a ginger and turmeric having a thick horizontal growing stem, which are forming bud and develop the branches into a upward and produce a normal green leaves. ओके. गौरी लकडे. Yes, sir. Rhizomes are the main underground stems which have buds. The roots grow on its lower surface, and from the bud a new plant grows. It also have scale leaves, and for example, turmeric and ginger, their stems grows horizontally. नेक्स्ट पॉइंट आहे आपला बल्ब. आता बल्बसाठी आपल्याला ही फिगर जी दिसते तुम्हाला, बल्ब ऑफ ओनियन, त्या ठिकाणी पहिली फिगर ऑब्झर्व करून घ्या व्यवस्थित. कांदा सगळ्यांनीच बघितलेला आहे. आपल्या घरी सुद्धा जे काही कांदे आपल्या घरी असतात त्याला जर का तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल कापायच्या आधी, तर या प्रकारचे रूट्स तुम्हाला खाली किंवा एकदम हा जो पोर्शन दाखवलेला आहे या ठिकाणी तुम्हाला रूट्स आपल्याला बघायला भेटतात घरी असलेल्या कांद्यामध्ये सुद्धा. सो दिस इज रूट्स. देन दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज, त्याच्या वरचा जो पार्ट असेल दॅट इज कॉल्ड एज अंडरग्राउंड स्टेम. त्याच्या आतमध्ये एक बर्ड दाखवलेली बघा, दॅट इज कॉल्ड एज द लॅटरल बर्ड, म्हणजे जी साईडनी अराईज झालेली आहे. सो दिस दॅट्स व्हॉट इज कॉल्ड एज द लॅटरल वन. आणि ही जी बर्ड आहे दॅट इज फ्लोअर बर्ड, एकदम सेंटरमध्ये जी आहे,
ही याची जी ग्रोथ आहे ही लॅटरल किंवा साईडनी असल्यामुळे लॅटरल ग्रोथ म्हटलेलं आहे, लॅटरल बर्ड म्हटलेलं आहे. आणि ही जी आहे दॅट इज फ्लॉवर बर्ड अँड याला म्हटलेलं आहे फ्लेशी स्केल लीफ. आपण जे कांदा जेवताना खातो किंवा त्याला आपण जे मराठीमध्ये आपण त्याला जसं कांदा फोडल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्स असतात किंवा आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो की वेगवेगळ्या पाकळ्या असतात त्या ठिकाणी. सो दिस इज कॉल्ड ॲज द फ्लेशी स्केल लीफ. आणि याचं मेजर फंक्शन काय, दे स्टोअर द फूड इन देम. तर हे झालं याचं नॉमन क्लिचर. आता बघा व्हॉट इज मीन बाय म्हणजे यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कसं होतं. So bulbs are very short underground stem surrounded by fleshy scale leaves. These scale leaves store foods. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलंय फ्लेशी स्केल मध्ये जे काही फूड त्या ठिकाणी तयार होतं ते स्टोअर करण्याचं काम होत असतं. Bulbs are found in onion, garlic, etc. Buds present inside the bulbs gives rise to new plants. कांदा कसा लावतात कोणी बघितलंय का? हा सांगा सर. आधी कांदा जो असतो त्याला कोंब देतात, थोडस ते हिरवं थोडस वर आलं की मग त्याला जमिनीमध्ये लावतात आणि पाणी देतात. शेतामध्ये जसं आपल्याकडे सुद्धा भरपूर ठिकाणी हे कांद्याचं पीक घेतात. तर जसं हा कांदा म्हणजे त्याला कोंब म्हणू आपण. घरी सुद्धा जर तुम्ही कांदे जर का लवकर वापरण्यात आले नाही, जर का तुम्ही सपोज भरपूर दिवस तो एखादा कांदा पडून राहिला तर त्याच्या वरच्या साईडनं तुम्हाला कोंब फुटलेला दिसतो, असा हिरवा असा कोंब त्या ठिकाणी बाहेर आला असतो. याचा एक्सपेरिमेंट म्हणून तुम्ही काय करू शकता, घराच्या गार्डन मध्ये जरी तुम्ही तो लावून बघितला आणि त्याला व्यवस्थित पाणी वगैरे दिलं जमिनीमध्ये लावल्यानंतर, तर त्यापासून तुम्हाला डेव्हलपमेंट झालेली बघायला भेटू शकते कांद्याची. तर दिस इज कॉल्ड ॲज द बल्ब ऑफ ओनियन. सो व्हॉट इज द, परत सांगतो मी, बल्ब्स आर व्हेरी शॉर्ट अंडरग्राउंड स्टेम सराउंडेड बाय द फ्लेशी स्केल लीव्स. हे जे वरचे लीव्स दाखवलेले आहेत फ्लेशी स्केल लीफ, सो इट सराउंड्स द अंडरग्राउंड स्टेम. जे काही तुम्हाला खाली त्या ठिकाणी अंडरग्राउंड स्टेम दाखवलेलं आहे, वरचे फ्लेशी लीव्स याला सराउंड करतात असं म्हटलेलं आहे. सो बल्ब्स आर व्हेरी शॉर्ट अंडरग्राउंड. याचं नॉमन क्लेचर ध्यानात ठेवा, याचं लोकेशन ध्यानात ठेवा. ती वर्डिंग जी आहे ना तुम्हाला मग त्याहून क्लिक होईल. बघा बल्ब काय एक्झॅक्टली, बल्ब्स आर व्हेरी शॉर्ट अंडरग्राउंड स्टेम. आता फिगर मध्ये बघा अंडरग्राउंड स्टेम कुठे येतं. सो दॅट इज अंडरग्राउंड स्टेम सराउंडेड बाय द फ्लेशी स्केल लीव्स. हे जे आउटर लेयर्स किंवा आतले जे वेगवेगळ्या लेयर्स आहेत त्याला आपण म्हणतो फ्लेशी स्केल. These fleshy scale will surround the underground stem. The scale leaves store food. The major function of these leaves is to store the food. Bulbs are found in onion, garlic. या ठिकाणी दोन एक्झाम्पल दिले तुम्हाला, गार्लिक अँड ओनियन. Buds present inside the bulbs give rise to new plant. आता याच्या आतमध्ये जे काही तुम्हाला बर्ड दाखवलेली बघा, तर या बर्ड पासून नवीन प्लांट त्या ठिकाणी तयार होत असतं. तर हे झालं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन द बल्ब ऑर ओनियन किंवा बल्ब ऑफ ओनियन असंही म्हणू शकता तुम्ही. चालेल, एक जण सांगा पटकन व्हॉट इज बल्ब, या ठिकाणी कसं वर्कआउट होत येतं. हा, संस्कृती जोशी. Yes, sir. Bulbs are the short underground stems which are surrounded by the fleshy leaves, by the scale of the fleshy leaf, and this scale of the fleshy leaves store the food. Uh, so bulbs are found in onion and garlic. The buds which are present inside the bulbs that give rise to the new plants. ओके, शरयू. आवाज येतो पण फार दुरून आल्यासारखं वाटतोय. माईक जवळ पकड थोडा. नाही, दुरून आहे, भरपूर दुरून आहे. हॅलो सर. हा बोल. नाही, एवढा क्लिअर नाही पाहिजे तेवढा. चालेल, तू आवाज, हा आता येतोय बरोबर. सर
bulbs underground bulbs एक छोटा underground stem है. They fleshy scale leaves surround cover झालेले असतात. शरव आवाज नाही येत तुझा, कटतोय आवाज भरपूर. चालेल, तू बघ, आवाजाचा प्रॉब्लेम आहे. धनश्री सांग. Yes, sir. The bulbs have very short underground stems. These bulbs contain fleshy scale leaves. These fleshy scale leaves it will store the food. Example like onion, garlic. In these plants, the bulbs are found. This in the bulb, it will give rise to new plant. ओके, तुम्ही याला ध्यानात ठेवण्यासाठी फार कठीण नाहीये. तुम्ही जर काही जे फिगर व्यवस्थित ध्यानात ठेवल्या तर तुम्हाला म्हणजे लिहिता येऊ शकतं. जसं तुम्ही रायझोम्स काय हे तुम्हाला माहिती आहे. रायझोम्स आर नथिंग बट द अंडरग्राउंड स्टेम्स विच बियर्स द बर्ड्स, अँड through these birds new plant is going to be developed, and the lower side or lower surface roots are developing. तसंच यामध्ये तुम्हाला काय काय ध्यानात ठेवायचं आहे. अंडरग्राउंड म्हणजे बल्ब ऑफ ओनियन मध्ये अंडरग्राउंड स्टेम कुठे आहे, त्याचे रूट्स कुठे आहे, अँड दीज अंडरग्राउंड स्टेम्स आर कवर्ड बाय दी फ्लॅशी स्केल लीव्स. These leaves will store the food and the bud present inside from which new plant is going to be developed. तर तुम्ही व्यवस्थित फिगर ध्यानात ठेवायचा प्रयत्न करा. फिगर ध्यानात राहिली म्हणजे तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन मनाने व्यवस्थित लिहू शकता. चालेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं यामधलं फोर्थ टाइप दिला त्यांनी, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन थ्रू स्टेम्स, अँड इट इज कॉल्ड ॲज सब एरियल स्टेम्स. बघा, व्हॉट इज मीन बाय सब एरियल स्टेम्स ते आपण बघू. इन सम प्लांट्स द मेन प्लांट्स प्रोड्युसेस साइड शूट्स, दॅट इज सब एरियल स्टेम. आता जसं आपण आता रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम हे डिस्कस केलेलं आहे. रूट सिस्टीम म्हणजे जमिनीच्या आतमधली आणि शूट सिस्टीम म्हणजे जमिनीच्या वरची. तर इथे काय होतं बघा, इन सम प्लांट्स द मेन प्लांट प्रोड्युसेस साइड शूट्स, दॅट इज सब एरियल स्टेम्स which run slightly below the soil and give rise to the new roots and shoots at definite interval on the ground. आता तुम्ही यासाठी एक फिगर रेफर करा, राईट साइडची ए फिगर. ए फिगर मध्ये बघा त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेले रनर, दॅट इज हे जी पहिली फिगर ती आहे ग्रास मधली, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बाय सब एरियल स्टेम इन ग्रास. आता या ठिकाणी काय झालंय, सपोज तुम्ही पहिली जर फिगर ऑब्झर्व केली, म्हणजे याची पहिली फिगर म्हणजे हे एवढं प्लांट. सो याचे जे रूट्स आहे हे जमिनीमध्ये इथे व्यवस्थित प्रोपोगेट झालेले आहे आणि एक रनर त्या ठिकाणी हॉरिझॉन्टली ग्रो झालेलं आहे, हे रनर दाखवलेलं आहे. तर काय होतं, ही झाडं जेव्हा स्वतः वाढत असतात तर त्यावेळेस हॉरिझॉन्टली ही जे रनर आहे, रनर मधून सुद्धा न्यू प्लांट त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि हे जे रनर आहे जस्ट बिलो द सॉइल असतं, म्हणजे डीप इंटू द सॉइल असं नाही म्हणायचं, दे आर प्रेझेंट जस्ट बिलो द सॉइल अँड दे विल डेव्हलप द न्यू रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम. म्हणजे हे जेव्हा सेकंड अँड थर्ड फ्लावर जे दिसते तुम्हाला फिगर मध्ये, तर हे काय करतात, या रनर पासून नवीन प्लांट त्या ठिकाणी तयार करतात. सो आणि याचे स्वतःचे रूट सुद्धा ते हळूहळू डेव्हलप करायला चालू करतात. तुम्ही बघा, पहिलं जे फिगर म्हणजे पहिलं जे हे दाखवलेलं आहे रूट्स हे वेल डेव्हलप्ड आहे. दुसरी जी फिगर आहे त्या ठिकाणी थोडेसे रूट थोडे जास्त डेव्हलप झालेले आहे आणि वरती शूट सिस्टीम दाखवलेली आहे. थर्ड जे आहे त्या ठिकाणी अजून थोडेसे रूट डेव्हलप झालेले आहे आणि शूट सिस्टीमची हाईट सुद्धा थोडीशी कमी आहे. सो दॅट्स वाय इट इज सेड दॅट इन सम प्लांट्स मेन प्लांट प्रोड्युसेस साइड शूट्स, म्हणजे आपल्या साईडला ते ग्रो होतात जमिनीमध्ये आणि त्यापासून ते शूट सिस्टीम, ह्या वर्डवरती कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे वरचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज शूट सिस्टीम. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज द सब एरियल स्टेम्स विच रन स्लाइटली बिलो द सॉइल, दॅट इज रनर. म्हणजे त्याला स्पेसिफिकली काय म्हणायचं, हे रनर जेव्हा जमिनीच्या खालून वाढत असतात त्याच वेळेस ते त्यांचे रूट सुद्धा डेव्हलप करतात आणि अपवर्ड ग्रोथ सुद्धा त्या ठिकाणी त्यांची होत असते. म्हणजे रूट सिस्टीम सुद्धा डेव्हलप होते आणि शूट सिस्टीम सुद्धा त्या ठिकाणी सायमल्टेनियसली डेव्हलप होते विथ द हेल्प ऑफ रनर. आता याचे एक्झाम्पल दिले त्यांनी. इन ग्रासेस दॅट इज ऑक्झॅलिस अँड क्रिसॅन्थेमम हे एक नाव, हे बॉटनिकल नाव म्हणू शकता तुम्ही त्याला.
इन ग्रासेस ऑक्सॅलिस अँड क्रिसॅन्थेमम अँड स्ट्रॉबेरी. तुम्हाला दोन फिगर दिल्या आहे, पहिली आहे ग्रासची आणि दुसरी जी फिगर दिली आहे ती आहे स्ट्रॉबेरीची. बघा, in them roots and aerial branches arise from nodes forming a new plants. Subaerial stems can be different types such as runners in grasses and stolons in strawberry. आता ग्रास मध्ये याला आपण रनर म्हणतोय, तर स्ट्रॉबेरीचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर स्ट्रॉबेरी मध्ये त्याला म्हटलेलं आहे स्टोलन. आता तुम्ही जर का फिगर ऑब्झर्व केली व्यवस्थित इकडची, तर या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, पहिलं झाड जे व्यवस्थित डेव्हलप झालंय त्यापासून जी एक डेव्हलपमेंट झालेली आहे ही काय होते, ही परत सॉइल मध्ये अटॅच झालेली आहे. हे स्टोलन काय झालं, पहिल्या झाडाचं जे काही त्याला जे स्टोलन म्हणतोय आपण, ते स्टोलन जमिनीमध्ये गेलं आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यापासून नवीन झाड त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं. धिस स्टोलन विल डेव्हलप इन टू अ न्यू प्लांट. परंतु हे केव्हा शक्य आहे, जेव्हा हे स्टोलन जमिनीच्या आत पेनिट्रेट होईल थोडंसं, आणि पेनिट्रेट झाल्यानंतर काय होईल, त्याला जे काही रिक्वायर्ड मॉइश्चर आहे किंवा मिनरल्स आहे हे जमिनीमधून भेटेल आणि हे भेटल्यानंतर तो स्वतःची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू करेल. सो दिस काइंड ऑफ डेव्हलपमेंट इज ऑब्झर्व्ड इन स्ट्रॉबेरी, दॅट इज विथ द हेल्प ऑफ स्टोलन. ग्रासेस मध्ये असेल तर त्याला म्हणायचं आहे रनर. तर हे झालं सब एरियल स्टेम. प्लीज एक्सप्लेन vegetative propagation in subaerial stems. Gauri Rajput. Some plants bear subaerial stems and nodes are present on them. When the shoot slightly comes in contact with the soil, a new root as well as a new shoot, it gives rise to a new plant. And so in this way a new plant is reproduced by this method. For example, grasses, oxalis, chrysanthemum and strawberry are some examples of this vegetative propagation, and these are further divided into two types such as stolons and runners. Okay. उज्ज्वल, बाकीचे हात वर करत चला. Yes, sir. Subaerial stem. The lower branches, also known as a root of the plant, is bent down and covered with the soil. And after few days or some time, the new root develop and give rise to new plant. And there are some grasses, oxalic and chrysanthemum and strawberry are a vegetative propagation occur through subaerial stem, and the stem like a subaerial are there are different types. They are the runners and stolons. ओके, शरयू सांग, झाला का तुझा माईक क्लिअर? चालेल, ठीक आहे. बघा, नेक्स्ट काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली या ठिकाणी ती आपण चेक करू. सर तुमचा आवाज नाही येत. एक मिनिट, आवाज येतोय सगळ्यांना? ओके, हो सर. चालेल. बघा, हे जे नॉमनक्लेचर आहे आपण प्लांट्स मधले हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. A node is a part of the stem or branch at which leaf arises. आता आपण नोड हा शब्द भरपूर वेळेस वापरला, तर नोड कशाला म्हणायचं आहे? नोड इज अ पार्ट ऑफ द स्टेम और ब्रांच ऍट विच लीफ अरायझेस. ज्या ठिकाणी नवीन पान डेव्हलप व्हायला लागतं त्याला म्हणायचं आहे नोड. अजून नेक्स्ट डेफिनेशन त्या ठिकाणी दिली आहे ऍक्सिल. ऍक्सिल इज द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ द लीफ ऍट द नोड. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं पान अटॅच झालं असेल, ऍक्च्युअली स्टेम आणि लीफ
यामध्ये जे असतं त्याला म्हणतात ऍक्सिल. हे आपण मागच्या वर्षी 6th स्टँडर्ड मध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय ऍक्सिल? म्हणजे आपलं जे काही स्टेम स्ट्रेट वाढलेलं असेल आणि तुमचं लीफ डेव्हलप झालेलं असेल त्या ठिकाणी, सो लीफ अँड स्टेम याच्या मधला जो पोर्शन असतो, झाडाचं वाढलेलं पान आणि स्टेम, दॅट इज कॉल्ड ॲज दी ऍक्सिल. नेक्स्ट आहे अ बर्ड. हॅलो शरयू, तुझा आवाज नाही येत आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. अ बर्ड represents a short stem around which immature overlapping leaves are folded. Vegetative birds can give rise to new plants. Birds कशाला म्हणतो आपण? Anyone? Sir, the new plant underground stem. Small pores from which a new plant grows. हे बघा, कधी कधी आपण त्याला मराठीमध्ये कळी सुद्धा म्हणत असतो. अ बर्ड रिप्रेझेंट अ शॉर्ट स्टेम, म्हणजे जेव्हा मेन स्टेम आहे त्याच्या मेन स्टेमला अटॅच एक नवीन डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू होऊन जाते. सो अ बर्ड रिप्रेझेंट्स अ शॉर्ट स्टेम अराउंड विच इमॅच्युअर ओव्हरलॅपिंग लीव्ज आर फोल्डेड. इमॅच्युअर मीन्स म्हणजे जसं पान पूर्ण प्रकारे डेव्हलप झाल्यानंतर त्याला मॅच्युअर लीफ म्हणू शकता. इमॅच्युअर कशाला म्हटलेलं आहे? जे कवळे पानं जेव्हा झाडाला फुटतात and they are overlapped with each other, so that it is called as the bird in this case. So vegetative birds can give rise to new plants. तुम्ही आता जसं अजून यामध्ये काय असायला पाहिजे होतं, इंटरनोड. व्हॉट इज मीन बाय इंटरनोड? कोणाला आठवतंय? मी मागच्या वर्षी आपण डिस्कस केलेलं आहे हे नॉमनक्लेचर. अजून एक दोन विचारतो मी तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय इंटरनोड? The हा अनुज बरोबर होतं सर. हा सांगा सर. आवाज तर तुमचा आवाज नाही येते. सर. हा बोला. सर मी सांगू? हा सांग ना, पटकन सांग. A slender part between two nodes or joints. करेक्ट. दोन नोड्सच्या मधले जे काही स्पेस असेल दॅट इज कॉल्ड ॲज द इंटरनोड. म्हणजे दोन झाडाचे, ज्याला आपण नोड म्हटलंय, नोडच्या मध्ये जी काही स्पेस असेल दोन नोडच्या मध्ये, त्याला म्हणू शकता तुम्ही इंटरनोड. देन व्हॉट इज मीन बाय पेटिओल? पेटिओल कशाला म्हणसाल? PETIOLE, पेटिओल. सर पानाचे देठ. करेक्ट. पानाचा जो देठ असतो त्याला तुम्ही म्हणू शकता पेटिओल. दिस पेटिओल इज अटॅच टू द मेन स्टेम. ओके, चालेल, ठीक आहे. आता हे मॅक्सिमम गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे आपण स्टेम झालंय. आता पानाच्या आतमध्ये जे सर तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. अटकत आहे. यस सर, तुमचा आवाज व्यवस्थित नाहीये. हो सर. चालेल, बघा कॉन्सन्ट्रेट करा. आता येतोय आवाज? येस सर. Yes, sir. बघा, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन थ्रू लीव्स, पानांमधून होणारं प्रोपोगेशन. द लीव्स ऑफ मेनी प्लांट्स हॅव बर्ड्स अँड हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. दॅट इज फॉर एक्झाम्पल बिगोनिया अँड ब्रायोफायलम एक्सेट्रा. The leaves of Bryophyllum bear buds in the notches present along their margins. When such a leaf falls on the moist soil, each bud grows into an independent plant. तुम्हाला फिगर मध्ये दाखवलेलं आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बाय लीफ इन ब्रायोफायलम. ब्रायोफायलम म्हणजे आपण याला मराठीमध्ये म्हणतो पानफुटी. पानफुटीचं झाड माझ्या मते भरपूर जणांच्या घरी असेल सुद्धा. आहे का कोणाकडे? येस सर. सर पहिले होतं सर. आता काय खासियत असते ब्रायोफायलमची किंवा पानफुटीची?
सर त्याचं पान जर आपण जमिनीवर टाकलं सर तर 2-4 दिवसांनी त्याच्या पानांमधून प्लांट बाहेर येतात सर बरं. जसं आपण तुम्ही हे फार छान झाड आहे, याला विशेष अशी केअर घ्यायचं काम नाही पडत. आपल्या इथं मी पण लावलेलं आहे हे झाड. म्हणजे याचं पान जरी तुम्ही ठेवून दिलं तर काही दिवसानंतर जसं फिगर मध्ये तुम्हाला दिसत आहे, ज्याला आपण नॉचेस म्हणतो, पानाला जसे जे बॉर्डर आहे ना, पानाची बॉर्डर, त्याला म्हटलेलं आहे मार्जिन. आणि मार्जिनच्या मध्ये असा कर्व पोर्शन बघा, हा असे कर्व जे दिसतात तुम्हाला, दॅट इज कॉल्ड ॲज दी नॉचेस. तर ह्या नॉचेस मध्ये हे असं छोटे छोटे पानं झाड डेव्हलप झालेले दिसतं तुम्हाला, किंवा प्लांट म्हणू आपण त्याला. तर हे फार इझिली डेव्हलप होणारं झाड आहे. म्हणजे तुम्हाला पान जरी दिलं कोणी आणि तुम्ही घरी नेऊन गार्डन मध्ये जरी ठेवून दिलं तर तुम्हाला काही दिवसानंतर त्याचं झाड किंवा प्लांट हे डेव्हलप झालेलं दिसेल. सो दॅट इज ब्रायोफायलम. तर याचं जे प्रपोगेशन आहे, धिस इज न्यू प्लांट विल बी डेव्हलप थ्रू द लीव्स. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन थ्रू द लीव्स. याची जी टर्मिनॉलॉजी आहे ती अशी आहे, सर ब्रायोफायर बर्ड्स इन द नॉचेस. हे जे नॉचेस दिसत आहेत तुम्हाला, याला म्हटलेलं आहे नॉचेस, जिथून हे न्यू प्लांट तयार झालेले आहे. सो दीज आर कॉल्ड एज दी नॉचेस प्रेझेंट अलॉंग देअर मार्जिन्स. मार्जिन कशाला म्हटलेलं आहे, हा जो बाउंड्री आहे झाडा पानाची जी काही बाउंड्री आहे त्याला म्हणायचं मार्जिन. आणि जे काही तुम्हाला असे कर्व पोर्शन दिसतात ते झाडाच्या पानावरचे, ह्या मार्जिनच्या सोबत, त्याला म्हणायचं आहे नॉचेस. आणि या नॉचेस मध्ये नवीन झाड त्या ठिकाणी तयार होत असतं. तर हे झालं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन थ्रू द लीव्स. हा बोला सर, ते असं असते का सर? ते असं असते. आता हे पान तू टेबलवर जरी ठेवलं ना तर टेबल म्हणजे त्याची ग्रोथ चालू होऊन जाते. नाही, ते कलरफुल झाड आहे, ते तुझे दाखवतो ते कलरफुल झाड आहे, तसं नाहीये ते. तू घरी आल्यानंतर इकडे क्लासवरती आल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला एखाद्या वेळेस, किंवा बघायला भेटलं तर मग फोटो दाखवतो तुम्हाला. चालेल. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन थ्रू द लीव्स. तर हे झाले आपले. चालेल, एक जण एक्सप्लेन करा पटकन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन लीव्स. हा, गौरी लकडे. Yes, sir. The leaves have margin in which there are notches. These notches have buds and they can grow in a plant. ओके, सिंपल आहे हे. ब्रायोफायलमचं एक्झाम्पल किंवा पानफुटी लिहून ठेवा त्या ठिकाणी. नाव थोडं इंग्लिश मधलं कठीण आहे, ब्रायोफायलम. नेक्स्ट आहे, नेक्स्ट पार्ट. आपण 2 मेथड स्टडी केल्या आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या. दॅट इज नॅचरल मेथड. तर नॅचरल मेथड संपलाय आपल्याला. आता आपल्याला बघायचे आहे आर्टिफिशियल मेथड्स. सो आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. Vegetative propagation has several advantages. Therefore, several artificial methods have been developed for vegetative propagation. These are commonly used to grow many plants from one plant. The process of growing new plants by artificial methods is known as artificial propagation. Some of these methods are as follows. तर आतापर्यंत ज्या मेथड आपण बघितल्या ह्या होत्या नॅचरल, निसर्गामध्ये स्वतःहून होणाऱ्या मेथड्स होत्या ह्या. आता आपण ज्या बघणारे या आहेत आर्टिफिशियल. म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल मेथडने आपण याची ग्रो करणार आहे न्यू प्लांटची. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द आर्टिफिशियल प्रोपोगेशन. बघा, सगळ्यात सोपं एक्झाम्पल आहे पहिलं कटिंग. यातली पहिली मेथड आहे कटिंग. इन दिस मेथड अ हेल्दी यंग ब्रांच ऑफ अ प्लांट हॅव्हिंग लीफ बर्ड्स is cut off and planted in moist soil. The cutting develops roots and grows into a new plant. म्हणजे काय करायचंय, एक हेल्दी प्लांट असेल, तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय रोज, गुलाबा, सगळ्यांच्या घरी गुलाबाचं झाड असेलच. तुम्ही जेव्हा गुलाब लावता तर जमिनीपासून उपटून दुसऱ्या ठिकाणी त्याला लावत नाही. तुम्ही काय करत असता, एक फांदी त्याची कट करायची आणि सॉइल मध्ये, जमिनीमध्ये लावून द्यायची आहे. अँड आफ्टर फ्यू डेज इट विल स्टार्ट ग्रोईंग. फक्त त्याला व्यवस्थित पाणी वगैरे देत राहावं लागेल. असं नाही की नुसतं काडी लावून दिली म्हणजे त्यापासून झाड ग्रो होईल. सो इन दिस मेथड अ हेल्दी यंग ब्रांच ऑफ अ प्लांट
हॅव्हिंग लीफ बर्ड्स, म्हणजे त्याला थोडस एक दोन पानं आलेले पाहिजे आपल्याला, is cut off and planted into the moist soil. Then the cutting develops roots and grow into a new plant. तुम्हाला फिगर मध्ये तसंच दाखवलेलं आहे. स्टेम कटिंग केली आहे, त्याला जमिनीमध्ये लावलाय, हळूहळू त्या ठिकाणी रूट्स फॉर्मेशन दाखवलेलं आहे आणि नवीन प्लांट त्या ठिकाणी अराइज झालेला आहे. दिस मेथड इज यूज टू प्रोपोगेट प्लांट्स लाईक रोज, बोगनविला अँड शुगर केन. हे दोन एक्झाम्पल आपल्याला वेल नोन आहे, रोज अँड शुगर केन. सगळ्यांना माहिती आहे ऊस आणि गुलाबाचं फुल, बोगनविला भरपूर ठिकाणी बघायला भेटतं. सो यांच्यामध्ये काय करायचंय, फक्त एखादी काडी झाडाची व्यवस्थित ज्याला बर्ड्स आहे किंवा झाडाला पानं आहेत अशी कट करायची आणि जमिनीमध्ये लावून द्यायची. नाहीतर आपण बाकीच्या झाडांमध्ये कसं असतं, आपल्याला मुळासकट ते झाड लावावं लागतं. तर या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला एक व्यवस्थित कट केलेली फांदी म्हणा ती लावून द्यायची आहे मॉइस्ट सॉइल मध्ये आणि त्याची ग्रोथ त्या ठिकाणी झालेली दिसेल. इट अलाउज मेनी न्यू प्लांट्स टू बी प्रोड्यूस्ड फ्रॉम अ सिंगल प्लांट विदाउट वेटिंग फॉर फ्लॉवर्स अँड सीड्स. असे तुम्ही नंबर ऑफ प्लांट्स यापासून तयार करू शकता. म्हणजे एका झाडामधलं तुम्ही जर का एखादा फांदी म्हणा किंवा एखादी ब्रांच कट केली आणि जमिनीमध्ये व्यवस्थित लावली तर त्यापासून तुम्हाला भरपूर अशी झाडं इमिजिएटली किंवा समजा काही दिवसांमध्ये तुम्हाला नवीन झाड तयार झालेलं बघायला भेटेल. आणि त्यापासून त्याला फुलं वगैरे सुद्धा, गुलाबाला तुम्हाला माहिती आहे वर्षभर फुलं येतात. सो दिस इज अ कटिंग मेथड. फक्त कट करायचंय आणि सॉइल मध्ये लावून द्यायचं आहे आणि रेग्युलर पाणी वगैरे खत असेल तर वेल अँड गुड. तर ही झाली तुमची पहिली मेथड, आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन थ्रू द कटिंग. चालेल, टाइम होत आलेला आहे आपला. बाकीच्या मेथड उद्या बघू आपण. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे, तो ऑब्झर्व. हा बोला सर. मी खूप वेळा गावाकडे गेल्यावर बघितलंय